नमस्कार मैत्रिणींनो. चला तर दिवाळीचा फराळ बनवायचा आहे. मग आता फराळाला नक्की काय अगोदर बनवावं तेच काय कळत नव्हतं. इकडं बुंदी परातीत काढल्या आणि पीठ पण चाळून ठेवले. तर म्हणलं अगोदर बुंदीचं लाडूच बनवूया म्हणून साखरेचा पाक करत ठेवला. ही बुंदी त्याच्यात टाकली आणि ते साईडला ठेवलं आणि हे गुलाबजामचं पीठ आणलेलं. अनुराजला आणि वेदांतला खूप गुलाबजाम आवडतात म्हणून मग ते आणून हे असे गुलाबजाम तयार केले बघा. आणि नंतर करंजाचं पीठ मळून ठेवावं म्हटलं. इकडं तेल कडत ठेवले आणि हे पीठ तयार मळून झाले. आता सारण करायला घेतलं तर गरा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर मुलींना बोलवलं करंजा करण्यासाठी. तर सर्व मुली आल्या होत्या. तर असं त्यांचं चाललं. तर कसं आहे, करंजा बनवायच्या म्हटल्यानंतर मुलींना बोलवावंच लागतं, त्याशिवाय पटपट होत पण नाही. त्यामुळं कोण लाटत होतं, तर कोण कोरायचं काम करत होतं, कोण गोळ्या करत होतं. ह्या शेजारच्या अक्का आहेत बघा. इकडं शेजारच्या अक्का बघा कोरत होत्या आणि इकडं सासूबाई गोळ्या करून देत होत्या. तर माझं चाललेलं करंजा तळायच्या आणि इकडं 2 मुली बसलेल्या, एक भरून दे. ह्या अशा करंजा तळून झाल्यानंतर बघा अजून इकडं मुली लाटतच आहेत आणि त्यांना दुसरीकडे जायचं होतं. त्यामुळं त्यांची पण गडबड चाललेली की इथलं झालं की दुसऱ्या घरी जायचं आहे म्हणून. हे अशी पाटावरती बघा करंजा ठेवल्यात, किती छान वाटतात. तोपर्यंत इकडं पाकात बुंदी टाकून ठेवली होती, ते लाडू बांधायला आले होते. मग लाडूच बांधून घेतले आणि नंतर शंकरपाळ्या करायचे होते म्हणून ही साखर अशी पाण्यात विरघळत ठेवली होती आणि हे असं पीठ मळून 1 तास ठेवलं आणि त्याच्यानंतर या शंकरपाळ्या बघा तयार झालेत. आता चकली करायची. चकली बनवण्यासाठी तांदूळ आणि रवा दळून आणलं होतं आणि त्याचीच मी चकली बनवली. ही अशी चकली तयार झाली बघा. आता फराळामधलं राहिलं कोण तर चिवडा आणि गऱ्याचे लाडू तेवढे राहिले होते. मग हा चिवडा असा बनवून घेतला. गऱ्याचे लाडू बांधायला आल्यानंतर आम्ही हे असे गऱ्याचे लाडू बांधून घेतले. तर आमचा हा सर्व दिवाळीचा फराळ बघा तयार झाला आहे. फराळ झाल्यावर कसं घरभर त्याचा सुगंध दरवळत असतो, त्यामुळं सगळी घरातील लोक पण खुश असतात. तर असा होता दिवाळीचा फराळ, आनंदाने भरलेला आणि प्रेमाने खाऊया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.